हे मुरुडेश्वरचं स्टेशन आहे मित्रांनो आणि इथे बाहेर तुम्हाला भरपूर सारे ऑटोज मिळतील जे की आपल्याला 20 ते 30 रुपयामध्ये मुरुडेश्वर स्टेशनपासून मुरुडेश्वर बसस्थानकापर्यंत सोडतील। आणि त्यानंतर मग आतमध्ये गेल्यानंतर असे काही शॉप्स आहेत आणि येथेच तिकीट काउंटर आहे। बाजूला भरपूर सारे बोर्ड्स आहेत जिथे की तुम्ही गाड्यांचे टायमिंग आणि तिकीटचे रेट्ससुद्धा पाहू शकता। आज आपण मुरुडेश्वर ते गोकर्ण हा प्रवास करणार आहोत। आपल्याला जवळपास 9:15 वाजता गाडी आहे। गाडीचं नाव आहे मंगळुरू टू मॅडगाव पॅसेंजर आणि तिचं तिकीट आहे 25 रुपीज। चला आता स्टेशन पाहूया। हे अशा प्रकारचं स्टेशन आहे मित्रांनो आणि स्टेशनच्या मध्ये ही अशी भगवान शंकराची एक मूर्ती आहे आणि स्टेशनच्या आवारामध्ये तुम्हाला वॉशरूम, वेटिंग रूम आणि हँडिकॅपसाठी सेपरेट रूम आहे। स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा असे काही शॉप्स आहेत आणि या पर्टिक्युलर या स्टेशनला 2 प्लॅटफॉर्म आहेत आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जाण्यासाठी तुम्हाला ओव्हरब्रिजने जावं लागते। आणि हीच ती ट्रेन आहे जिने आपण पुढे मडगाव पॅसेंजर आहे तिने आपण गोकर्णाला जाणार आहोत। या ट्रेनमध्ये जास्त रश नसते, तुम्हाला बसायला इझिली जागा भेटून जाते आणि मुरुडेश्वर ते गोकर्ण हा प्रवास भरपूर काही स्टेशन येतात आतमध्ये। हा प्रवास पूर्ण मिळून 1 ते 1.5 तासाचा असतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होन्नावर एक स्टेशन येतं। हेच ते होन्नावर स्टेशन आहे मित्रांनो। इथे तुम्ही उतरू शकता आणि तुम्हाला जर बॅकवॉटर राईड्स करायच्या असतील होन्नावरच्या तर इथे उतरून तुम्ही रिक्षाने मग त्या पॉईंटपर्यंत जाऊ शकता। आम्ही आमच्या चॅनलवर मुरुडेश्वर गोकर्ण ट्रिपच्या पूर्ण व्लॉगची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ती तुम्ही रेफर करू शकता जर तुम्ही येथे येण्याचा प्लॅन करत असाल। आमच्या अशाच व्हिडिओसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।